नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी श्री स्वामी समर्थ यांचे काही उपाय. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दिगंबर संत होते. त्यांचे नामस्मरण आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व दुःख, संकट आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. जर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल, कर्जाचा भार असेल किंवा व्यवसाय नोकरीत अडचणी असतील तर खालील उपाय नक्की करून बघा. स्वामी समर्थ उपाय पैशांसाठी. ओम श्री स्वामी समर्थ मंत्र जप रोज सकाळी रात्री 108 वेळा हा मंत्र जपा. जप करताना मन शांत ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ नामस्मरण. दिवसभर ओम श्री स्वामी समर्थ हे नाम सतत उच्चारत राहा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पैशाचे मार्ग खुलतात. स्वामी समर्थ मंदिर दर्शन. अक्कलकोट किंवा जवळच्या मंदिरात जाऊन श्रीचे दर्शन घ्या. शक्य असल्यास अन्नदान किंवा गरिबांना मदत करा. घरात करायचे उपाय. स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो पूर्व दिशेला ठेवा. रोज दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ मंत्र जपा. कर्जमुक्तीसाठी उपाय. गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांना नारळ आणि साखर अर्पण करा. 11 गुरुवार हा उपाय केला तर कर्जाचा भार हलका होतो. श्रद्धेचे महत्व. स्वामी समर्थ हे अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली तर पैसा, सुख, समृद्धी आणि जीवनातील स्थैर्य नक्की मिळते. उपाय फक्त विधी नाहीत तर मनोभावे भक्ती करणे हेच सर्वात मोठे समाधान आहे. स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. स्वामींचा प्रकट दिन, त्यानंतर येणारे 4 गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल त्या गोष्टीचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम. श्री स्वामींच्या प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा. यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो. तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नीला दान द्यावे. दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल. तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना वाहावेत. त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेले फूल श्रद्धेने वाहावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळी सुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा. चौथ्या गुरुवारी गुळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा. यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायाने आपली ही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोहोचतो. चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली होती. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशुभात मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अटळ श्रद्धा कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते. स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.